नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड बँक यांच्या इथं एक जाहिरात निघालेली आहे आणि वेगवेगळ्या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण मुंबई असून पेमेंट जे आहे ते 3.85 जवळपास ₹4.25 लाख प्रति महिना आपल्याला इथं वेतन मिळत आहे आणि मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पदांची नावं बघा. आर-एम-डी बघा, हे जे डिपार्टमेंट आहे इथं ॲडिशनल चीफ रिस्क मॅनेजर, त्यानंतर रिस्क मॅनेजर, डाटा एनालिस्ट अँड मार्केट इंटेलिजन्स, त्यानंतर रिस्क मॅनेजर, क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, यानंतर आपल्याला प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मॅनेजर, त्यानंतर जिओग्राफिकल इंडिकेशन्स मॅनेजर जी-आय म्हणतो, त्यानंतर सिनियर कन्सल्टंट, फायनान्शियल अॅनालिस्ट, याशिवाय डेटा सायंटिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर आय-टी ऑपरेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस, याशिवाय प्रोजेक्ट मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन्स, या व्यतिरिक्त सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, एकूण पदं बघू शकता, 17 पदांकरता ही जाहिरात आहे आणि या संदर्भामध्ये वेतन जे आहे ते वेतन आपण पाहू शकता. तर बऱ्यापैकी 3 लाखाच्या वरती प्रति महिना इथं वेतन आहे. फायनान्शियल अॅनालिस्टसाठी बघा 2 लाखाचं वेतन आपल्याला इथे दिसत आहे. याशिवाय मॅनेजर पदाला ₹1.5 लाख प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळत आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे किंवा जी मूळ जाहिरात आहे, ती मूळ जाहिरात आपण पाहतोय. ही जी जाहिरात आहे, ही मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण दाखवत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला पी-डी-एफमध्ये ही जी मूळ पी-डी-एफ आहे, ती www.nabard.org या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता, की जी काही ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे, ती ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट ही 19/12/2025 ते 2/1/2026 पर्यंत आहे. तर 2 जानेवारीपर्यंत आपल्याला या पदाला अप्लाय करता येईल. याच्यामध्ये ही जी पदं आपण पाहिली, ती आत्ताच जस्ट आपण पाहिलेली आहेत. प्लेस ऑफ पोस्टिंग सुद्धा यांनी इथं मुंबई दिलेलं आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदाला जर अप्लाय करायचं असेल, तर बघा, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जे आहे, ते बघा तुमचा या पी-डी-एफ मध्ये दिलेला आहे. आता इथं किमान आणि कमाल वयोमर्यादा जी आहे, ती 1 डिसेंबर 2025 ही तारीख लक्षात ठेवून आपल्याला हे काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता सर्व पी-डी-एफ फार मोठी आहे. जवळपास 30 पानांची ही पी-डी-एफ आहे. मी काही पूर्ण वाचून दाखवणार नाहीये. मात्र आता हे पहिलं पद आहे, ज्याच्यामध्ये 30 ते 32 वयोगट यांनी दिलेला आहे. क्वालिफिकेशन बघा तुमचं, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक, फायनान्स, बिझनेस, ॲडमिनिस्ट्रेशन हे तुमचं झालेलं असावं किंवा मास्टर इन मॅनेजमेंट एम-बी-ए असावं, पी-जी-डी-आय सी-ए असावं. या व्यतिरिक्त बघा, डिझायरेबल मध्ये त्यांनी सर्टिफिकेशन इन रिस्क मॅनेजमेंट फ्रॉम जी-ए-आर-पी किंवा पी-आर-ई-एम-ए-आय-ए किंवा सी-एफ-ए क्वालिफिकेशन पाहिजे आणि या पदाकरता जो एक्सपिरियन्स पाहिजे, तो मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स बँकिंगमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये आणि इन्शुरन्स बी-एफ-एस-आय हे दिलेलं आहे. याशिवाय तुम्हाला जर मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इन सिनियर मॅनेजमेंट लेवलला जर असेल रिस्क मॅनेजमेंटला, तरी पण आपण अप्लाय करू शकता. या प्रकारच्या प्रत्येक याच्यानुसार तुम्हाला जॉबचं जी काही डिस्क्रिप्शन आहे, वयोमर्यादा आहे, क्वालिफिकेशन आणि अनुभव याची पूर्ण पी-डी-एफ मध्ये इथं माहिती दिलेली आहे आणि या पी-डी-एफ मध्ये सर्व माहिती संपल्यानंतर आपल्याला काही अटी शर्ती ज्या आहेत, त्या अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता, की ॲप्लिकेशन फी जी आहे नॉन रिफंडेबल, याच्यामध्ये बघा, एस-सी आणि एस-टी कॅटेगरी करता ॲप्लिकेशन फी कोणतीही नाहीये. मात्र इंटिमेशन चार्जेस ₹150 आहेत आणि अदर कॅटेगरी करता आपण बघू शकतो ₹700 ॲप्लिकेशन फी प्लस ₹150 तुम्हाला इंटिमेशन चार्जेस, असे ₹850 तुम्हाला इथे लागतात. प्लेस ऑफ पोस्टिंग जी आहे ती नाबार्ड हेड ऑफिस मुंबई इथं आहे आणि तुम्हाला हे जे काही पोस्टिंग आहेत, त्या कॉम्पेन्सेशन, पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि अदर बेनिफिट सुद्धा इथं तुम्हाला याने ऑलरेडी दिलेलं आहे. आता कॉन्ट्रॅक्ट वरती हा जॉब आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा पिरियड त्यांनी दिलेला आहे, 3 वर्षाचा पिरियड यांनी दिलेला आहे. तसंच संदर्भामध्ये आपले ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, त्यानंतर सुपर रेन्युमरेशन बेनिफिट्स असतील, रिपोर्टिंग असेल,
ऑफिस फॅसिलिटीज असतील, मेडिकल फॅसिलिटी या संदर्भात पण यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला अप्लाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचंय, पेमेंट ऑफ फीज करायचंय आणि डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचे आहेत. मात्र 2/1/2026 ही जी तारीख आहे, ही आपल्याला फार महत्वाची तारीख आहे. ही आपल्याला अंतिम दिनांक अप्लाय करण्याकरता देण्यात आलेली आहे. बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड हॅव आपल्याला फोटोग्राफ असेल, साइन असेल, त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल, व्हाईट पेपर विथ ब्लॅक किंवा ब्लू इंक मध्ये ते पाहिजे, हँड रिटन डिक्लेरेशन पाहिजे आणि या सर्व अटी शर्ती केल्यानंतर मग आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ते बघा नाबार्डच्या वेबसाईटवरती, अधिकृत नाबार्डच्या वेबसाईटवरती www.nabard.org त्याच्या अंडर करिअर नोटिसेस म्हणून आहे. त्याच्यामध्ये करिअर वरती गेल्यानंतर अप्लाय हिअर हे बटन तुम्हाला मिळेल. सॉरी. तर यानंतर नवीन स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऍप्लिकेशन म्हणून आपल्याला जाईल लागेल, न्यू रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि मग त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जरी काय अडचण आली तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करू शकता. या व्यतिरिक्त पेमेंट जे आहे ते पेमेंट सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. या गाईडलाईन नुसार आपल्याला करायचं आहे. याशिवाय तुम्हाला अदर काही जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्या संदर्भातल्या सर्व काही नोटिफिकेशन्स आहेत, त्या नोटिफिकेशन्स दिलेले आहेत आणि ही जाहिरात जी आहे ती 19 डिसेंबर रोजी ऍक्च्युली ही झालेली आहे. तर या मित्रांनो, ही जी मूळ जाहिरात होती ही मूळ जाहिरात सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत. मात्र मित्रांनो, या संदर्भामध्ये काही ठराविक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जी आहे विल बी बाय द वे ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे आणि द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू इन द रेशो ऑफ 1:3. इंटरव्ह्यूला जी लोक बोलवतील ते तुम्हाला 1:3 रेशोमध्ये तुम्हाला इथं बोलवली जाईल आणि ते जे आहे ते तुमच्या ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स नुसार ते बोलवतील. नोकरीचं ठिकाण ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. मात्र मित्रांनो, www.nabard.org या अधिकृत वेबसाईटवरती जाऊनच मग आपण या संदर्भामध्ये फीस भरावी. तर मित्रांनो, ही जाहिरात होती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड तर्फे होती. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व खासगी त्याचप्रमाणे शासकीय नोकरी संदर्भामध्ये एकमेव आपण कुणालाही थेट नोकरी देत नाहीये. मात्र ज्या अधिकृत वेबसाईट आहेत त्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असणाऱ्या सर्व काही नोकरी जाहिराती आपल्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग जॉब त्याचप्रमाणे असणाऱ्या सर्व काही रिझल्ट अपडेटसाठी आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.